सभापती महोदय, हे दोन्ही प्रकार जे आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. दोन्ही गावाच्या संदर्भात जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे. अंत्यसंस्काराला विरोध करणाऱ्या व्यक्तींना कडक शासन होईल किंवा त्याची दहशत पसरेल अशा प्रकारचा कायदा राज्य शासन तयार करणार आहे काय, हा माझा पहिला प्रश्न या संदर्भातला आहे. आणि दुसरा, यामध्ये पर्यायी व्यवस्था या संदर्भातली काही योजना पाहिजे, धोरण पाहिजे. पर्यायी योजना कशा प्रकारची करायची आहे, पर्यायी व्यवस्था कशी करायची आहे, त्या संदर्भातलं धोरण राज्य शासन ठरवणार आहे का. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा विषय असा आहे की समाज प्रबोधन यामध्ये महत्त्वाचं आहे. जोपर्यंत जनतेला या संदर्भातलं आकलन होत नाही की आपण जे करतो आहोत ते चुकीचं करतो आहोत आणि वेळेचं लक्षात घेता प्रश्न त्याचा तो प्रश्नच आहे सर, प्रश्नाचा भाग आहे, थोडासा विस्तार आहे. तर आपल्या घटनात्मक दृष्टिकोनातून आपल्याला या संदर्भात जनतेचं प्रबोधन घडून आणणं आवश्यक आहे. त्यामुळे गावातलं सामंजस्यही बिघडणार नाही आणि असे प्रकार सुद्धा त्याची पुनरावृत्ती होणार नाही. मंत्री महोदय, निश्चितच आपण या प्रकरणाची दखल घेतलेली आहे. आता हे जे काही प्रकरण आहे आपण जर पाहिलं, हे सिंदखेड राज्यातलं एक प्रकरण आहे. त्यामध्ये एक विषय सांगतो तुम्हाला, तुम्ही सार्वजनिक प्रश्न मांडलेला आहे, परंतु एक उदाहरण सांगतो. या गावामध्ये, पूर्ण गावामध्ये एक मातंग समाजाचं एक घर आहे. त्या घरामध्ये एक जण वारलं. आता दरवेळेला त्यांच्या तिथलची पद्धत अशी आहे की गावाच्या शेतामध्ये ते लोक अंत्यसंस्कार करतात. बरं, हा गरीब कुटुंबातला एकच घर, त्याला शेतीच नाही. आता त्यांनी काय करावं, त्याचा अंत्यसंस्कार कुठं करावा, हा प्रश्न उपस्थित झाला होता. म्हणून गावकऱ्यांनी समंजसपूर्वक ते जे काय स्मशानभूमी त्या ठिकाणी त्यांचे अंत्यसंस्कार केले. परंतु भविष्यामध्ये अशा घटना घडू नये म्हणून सामाजिक न्याय विभागाकडून सुद्धा याची दखल घेतली जाईल. आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यक, आता इतर ज्या आपण याला सुविधाला आपण पैसे देतो किंवा आर्थिक मदत करतो, त्याच पद्धतीने स्मशानभूमीला सुद्धा वेगळा हे ठेवून त्यांना सुद्धा मदत केली जाईल. राठोड, मला हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे की मागासवर्गीय समाजातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची अवहेलना करण्याचा हा प्रकार आहे. सभापती महोदय, जर किडनी ट्रान्सप्लांट आणि रक्तदान केल्यानंतर ते रक्त चालत असेल, स्मशानभूमी प्रश्न आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून की राज्याच्या ब्रत आराखड्यामध्ये, मास्टर प्लॅनमध्ये सरसगट ज्या ठिकाणी स्मशानभूमी नाही त्या राज्यातील प्रत्येक मागास वस्तीला तुम्ही स्मशानभूमी बांधून देणार का. त्यानंतर ज्या ठिकाणी असे प्रकार होत असतील त्या संदर्भात एखादा नवीन GR, एखादा कायदा करून आपण सर्व गावांना, सरपंचांना आणि ग्रामसेवकांना त्या संदर्भात एखादी अधिसूचना काढणार का. आणि माझा शेवटचा प्रश्न असा आहे की मी शिरसाट साहेबाचं अभिनंदन करेन की त्यांनी संभाजीनगरमध्ये सर्वांना स्मशानभूमी बांधण्यासाठी 1-1 कोटी दिले, परंतु ते अद्याप मला मिळालेले नाही. ते मला ते देणार का. सभापती महोदय, समाज कल्याण विभागाकडून DPCला जो काही निधी वर्ग केला जातो, जवळपास 3000 कोटी रुपये आम्ही देत असतो. आणि त्या DPCच्या माध्यमातून या स्मशानभूमी उभ्या राहिल्या पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू आहे आमचा. आता आम्ही जे काही पैसे त्यांच्याकडे वळती करतो त्या टायमाला निश्चितच त्यांना हे बंधन सुद्धा टाकू आणि त्यांना तो आम्ही सूचना सुद्धा देऊ की अशा वेळेला जे लोकप्रतिनिधी तिथलचे असतील त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी. मंत्री महोदयाचं उत्तर संपलेलं आहे, त्यामुळे प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. घोषणा. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.